षटकांचा मॅच आहे, लक्षात घ्यायचंय दोन्ही संघांनी. हा आजच्या दिवसातला क्वालिफायर मॅच आहे. इकडनं जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. तर जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल थोडी घाई करा. पूर्ण सूर्यप्रकाशामध्ये मॅचेस संपतील अशा पद्धतीने आपण 5-5:30 पर्यंत मॅच संपली तरी चालेल. कारण इकडे संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडस धुक्याचं वातावरण असतं, थोडस धूर जो येतो या क्लायमेटला, या सूर्यप्रकाशाला थोडासा अंधुक करतो. तर कल्पेश आलाय पहिलं फलंदाज म्हणून. चला काही करा. हलक्या हाताने चेंडूला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहू शकतात. चांगलं क्षेत्ररक्षण. कल्पेश याने एक धाव घेतली, संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 1 वरती. धावसंख्येचा श्री गणेशा होत असताना सध्या तरी आपण पाहतोय गावदेवी चिंचोटी या संघाचा आजचा क्वालिफायर मॅच या ठिकाणी आपण पाहू शकतात. सुरेख चेंडू आणि क्या बात आहे, चांगला ट्राय मात्र 2 धावा मिळतील. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला फील्ड करून नंतर हिट करण्याच्या नादामध्ये थोडासा जमिनीवरती पडला होता खेळाडू. तर तरी सुद्धा आपण पाहतोय एक चांगलं कमिटमेंट गडी बाद करण्याचं. फलक 2 पुढे सरकतो 3 वरती. ऑफसाईडच्या दिशेनं हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक 1 बाउन्सला चेंडूला कलेक्ट केलं जाईल. आणि तोपर्यंत किती धाव पूर्ण होतात, तर 2 धाव पूर्ण झाल्या. धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय म्हणजे 5 या धावसंख्येवरती. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि या असोसिएशनच्या माध्यमातून जे संघ खेळतात त्या संघांमध्ये पंचांनी या ठिकाणी ठरवले हा नो चेंडू. पंचांनीच रिव्ह्यू घेतले की तुम्ही? यस, पंचांनी पाहायला सांगितले की हा नो चेंडू आहे का.
अनफेअर डिलिव्हरी जर आपण वाईट असला हा येस तर पंचांचा निर्णय या ठिकाणी नो नाहीये वाईड मध्ये कन्वर्ट केला जातोय तर हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी फलंदाज बाद करण पहिला गडी बाद झालाय 6 धावा धावफलकावरती लागल्यात ते आपण पाहू शकतात 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत दरम्यान पहिलं षटक सुरू आहे मैदानामध्ये 3 षटकांचा मॅच आहे क्वालिफायर मॅच सुपर 4 साठी ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहू शकतो आपण चांगल्या पद्धतीने खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता फक्त 6 धावा दिल्या सुरेंद्र याने सुरेंद्र याला आपण जर पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे चांगला फलंदाज आहे एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि हा चेंडू थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न वाईट बॉल वाईडनं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचते 7 वरती 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यामध्ये फलंदाज मंगेश 1 डाऊन साठी आलाय ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र संधी निर्माण झाली होती चेलची एकच धाव हे मिळाले जाते एका धावेने धावफलक पुढे सरकतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर चिंचोटी पाटील पाडा संघाची धावसंख्या आहे 1 बाद 8 चला नव्यानं गोलंदाज योगेश आलात योगेश मेरे पुन्हा एकदा सामना करेल तो म्हणजेच मंगेश हलक्या हाताने चेंडूला खेळला जात आहे सिंगल आणि डबल मध्ये विश्वास ठेवला जातोय काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या चेंडूंमध्ये कारण की 3 षटकांचा मॅच आहे अजून 11 चेंडू शिल्लक आहेत हे या इनिंग मध्ये ही पहिली इनिंग सुरू आहे आपण पाहतोय त्या लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत असेल की फर्स्ट इनिंग असं लिहिलंय योगेश मेरे 1 चेंडू टाकलाय 1 धाव त्याने दिले करंट रन एक 7 पॉइंट ऑन साइडला सुरेख शॉट टिपिकल कल्पेश सापटे शॉट आणि त्या ठिकाणी टिपलाय झेल षटकाराचा गोपीनाथ दिवा 100 रुपये तसेच कृष्णा लोखंडे यांच्या माध्यमातून 100 रुपये 200 रुपये मानकरी या एकाने जायचं पण कोणीतरी घ्यायला धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्या कल्पेश सापटे पुन्हा एकदा आता ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि फलंदाज बाद कल्पेश
HK Style, HK Style. थँक्यू डीजे, धन्यवाद. जे काही असतं या व्यावहारिक जीवनामध्ये ते गाण्याच्या माध्यमातून दर्शवलं गेलंय. तुमचा किस्सा गरम असेल तर नक्कीच तुम्ही फॉर्म मध्ये असता. आता क्रिकेटमध्ये तसं नाहीये. क्रिकेटमध्ये जेव्हा तुमच्या त्या वर्षामध्ये त्या मोसमामध्ये धावा येत असतात आणि येताना दिसतात तेव्हाच तुम्हाला आपण पाहतोय की फॉर्म मध्ये गणलं जातं. दरम्यान नव्यानं फलंदाज मैदानामध्ये आलाय म्हणजे सारंग. हा सुद्धा डावऱ्याचा फलंदाज आहे. सारंग सापटे फलंदाजीसाठी सज्ज झालाय. योगेश, चला गाई करा, जरा विनंती असेल गाई करा. फलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकांना विनंती, कृपया करून गाई करा. मग आपण सांगतो टाइम आहे, वेळ आहे, मात्र वेळ कधी निघून जाते आता तुम्ही समजत सुद्धा नाही. फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स चेंडू त्या ठिकाणी फील्ड केला गेलाय. कस धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू एक, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर एक सिंगल. या षटकामध्ये योगेश आणि 4 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत दिले. एक महत्वाचा फलंदाज कल्पेशला बाद करण्यामध्ये यश आलंय. चला गाई करा जरा. ऑन साईडला ओळखला, फ्लाय दिली होती मात्र जागेवरती उभा राहिला आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो आलाय एक चांगला आणि उत्तुंग असा षटकार. दरम्यान पुन्हा एकदा क्या बात है, सुपर बॉलिंग. एक तुम्हारी तो एक हमारी. षटक झालं समाप्त. धाव संख्या या 2 षटका समाप्तीनंतर 22. चला आपण पारितोषिक देतोय. कॅमेरा तिकडेच राहील ना, कॅमेरा माणूस आहे आणून ठेवायला लागलाय. हे चला, त्याचा फोटो काढून ग्रुपमध्ये टाका, तुमच्या इथे टाका. आदरणीय सन्माननीय कृष्णाजी लोखंडे यांच्या माध्यमातून 100 रुपये आणि गोपीनाथ दिवा यांच्या माध्यमातून 100 रुपये. दोघांच्या हातात एक एक होय, 2 हातात 2 नोटी घे ना. क्या बात आहे. धावा संख्या 22. 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 2 2 आणि 2. प्रज्वल याच्या माध्यमातून गोलंदाजीला सुरुवात आणि पहिल्या चेंडूत मिळवला यश. फलंदाज झाला बाद सारंग. चला चला गाई करा, जरा गाई करा. विनंती असेल फलंदाजांना सुद्धा विनंती. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे इन झालाय. नव्यानं फलंदाजीसाठी तो म्हणजेच शैलेश ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झेल टिपला. फलंदाज शैलेश बाद.
थँक्यू डीजे. बघा कशा पद्धतीने बाद झाला फलंदाज सुरेंद्र घाटाल त्या ठिकाणी फ्रेम मध्ये बघायला मिळाला. राहुल आलाय दरम्यान मंगेश आता नॉन स्ट्रायकिंगवरती उभा आहे 5 चेंडूमध्ये 8 धावा करून. तर राहुल पाहणं गरजेचं काय करते काय बिघडतंय इथे मात्र प्रज्वल्याच्या हातामधनं चेंडू सटकला गेला. 22 चेंडूपणी धावा मिळते. अर्थातच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार चेंडू हातातनं सटकला तर तुम्हाला धावा घेण्याची संधी मिळते. जर कम्फर्टेबली फील्ड केला हातामध्ये जगलिंग करून तर मात्र तुम्हाला तिथे धाव दिली जात नसते. हे सुद्धा आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या 23. मंगेश गेला स्ट्राईक वरती 3 चेंडू शिल्लक. ऑन साइडला चेंडू केलाय मंगेशच्या बॅट मधनं. मंगेश बगले याच्या बॅट मधनं आलेला हा मोस्ट निडेड षटकार. दरम्यान पुन्हा एकदा प्रज्वल अजून एक ऑफिस डिलिव्हरी मात्र आपण पाहू शकतो. अपील केली होती योगेश शाने. धावसंख्या 29. एक चेंडू शिल्लक. या एक चेंडूवरती मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये असेल मंगेश तर डॉट काढण्याच्या प्रयत्नामध्ये असेल प्रज्वल जाधव. मंगेश बगली एक तगडा कॉन्टॅस्ट मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा 30 धावांचं लक्ष्य. बघा यानंतरची 2 षटकं या दुसऱ्या इनिंगची पूर्ण झाली की आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. मात्र खेळत असलेल्या दोन्ही संघांपैकी कुठला तरी एक संघ जो आहे त्याला आपण विजयी संघ म्हणून या मॅचचा क्वालिफायर जो आहे त्याला विजयी संघ असं नाव टाकणार आहोत आणि चिठ्ठ्या उडवणार आहोत. सूचनेकडे पुन्हा एकदा लक्ष द्या की विजयी संघाचं नाव लिहून चिठ्ठीत टाकलं जाईल. सुपर 4च्या चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि जर खेळत असलेला सामना त्याच्यातला एखादा संघ आपण पाहतोय की इथे येणार आहे तर त्यांचा लगेच मॅच लागला चिठ्ठ्यांमध्ये तर तो दुसरी सेमीफायनल खेळवली जाईल. मात्र अगोदर जिंकलेले जे बाकी 3 आहेत त्याच्यातले 2 संघांमध्ये मॅच लागली तर तो मॅच लगेच या मॅच नंतर खेळवला जाईल. मात्र जर विजय संघाचा मॅच पहिला निघाला तर तो दुसरी सेमीफायनल खेळवली जाईल. हे लक्षात असू द्या. आपण पाहतो पिंट्यादादा परेड यांचा आज वाढदिवस आहे. ओमसाई ग्रुप अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्षात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे पिंट्यादादा परेड हे आपण पाहतोय. स्वर्गीय शैलेश दादांचा मला वाटतं त्या ठिकाणी बॅनर पाहिला. या शैलेश गजानन ठाकूर दादांचा बॅनर या ठिकाणी पाहिला. त्यानंतर हे आपल्या मान्यवर मंडळी आहे साई माऊली कारखानपाडा या संघाचा आयोजकांचा बॅनर. त्यानंतर हे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी आपण पाहतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जाऊया लाईव्ह ऍक्शनच्या बाजूनं. 2 फलंदाज त्या ठिकाणी आलेत आणि कर्णधार स्वतः गोलंदाजीला आलाय कल्पेश. कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट पुढे नेतृत्व करतोय तो म्हणजेच कल्पेश. पहिलं षटक पहिले बॅटिंग. शॉर्ट पिच बॉल शतरक्षक
आणि त्या ठिकाणी 6 धावा, षटकार. कल्पेश याला पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं याच्यावरती आणि 6 धावा मिळवल्या. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, लॉर्ड फुलटॉस पद्धतीचा चेंडू जवळ यॉर्कलिन डाव्या एष्टीवरती हाताळला गेला. एक धाव नक्कीच मिळते. धाव फलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय. तर म्हणजे 7 या धावसंख्येवरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर एखादा विकेट किंवा मग डॉट चेंडू जर आला तर प्रेशराइज होऊ शकतो. आता त्याच्या बाजूने जावं लागेल. जास्तीत जास्त विकेट घेण्याचा ऍटिट्यूड ठेवावा लागेल आणि या ठिकाणी आलाय 2 पायांच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि काय घडतंय अक्रॉस लाईन खेळण्याच्या नादामध्ये बघा कशा पद्धतीने विकेट या ठिकाणी आलेला आहे. फलंदाज बाद. बघा चेंडू कशा पद्धतीने हाताळला होता. रिप्लेच्या माध्यमातून दर्शवला गेला. उजवी एसटी तो सुद्धा 2 पायांच्या मधनं चेंडू मला वाटतं या ठिकाणी ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. नव्याने फलंदाज प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये. प्रज्वल हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि या सिच्युएशन मध्ये खेळण्यासाठी, या टाईट सिच्युएशन मध्ये खेळण्यासाठी तो सध्या तरी नक्कीच ओळखला जातो. प्रज्वल आलाय. आता किती चेंडू किती धावांची गरज असेल तर आपण या चेंडू नंतर पाहूया. आता 15 चेंडू 23 धावांची गरज होती. दरम्यान इथे डॉट डिलिव्हरी आलाय. याचाच अर्थ 14 चेंडू आणि 23 धावा. हा सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे मी म्हणेन. कुठल्याच संघाच्या बाजूने आपण म्हणू शकत नाही की बाबा हा सामना या संघाने जिंकलाय किंवा मग या संघाच्या बाजूने सरकतोय. ऑन साइडला शतरक्षक आहे शैलेश. आता पॅरल शॉट, षटकार. त्याला चेंडू त्या ठिकाणी चेंडू पुरवायचा आहे. मला वाटतं जुना चेंडू द्या. दुसरं षटक मार्ग सॉरी नवीन चेंडू द्या. आलेला मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. षटकार. या षटकारांशी धावफलक पुढे सरकला गेला 13 या धावसंख्येवरती. आता 13 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. कल्पेश प्रज्वल ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला टाकायचं होतं, मात्र शैलेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि इथे षटकाची झाली समाप्ती. मात्र धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 14 धावा. आता 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. करण बघली लेफ्ट आर्म गोलंदाज चला विनंती करतोय. या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय काय बिघडतंय. यष्टीरक्षक क्लोज झालाय. काही ना काही सांगितलं असेल कर्णधाराने. स्वतः कर्णधार गोलंदाजाला ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे सारंग. चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत एकच धाव. आता 11 चेंडू 15 धावांची गरज आहे न्यू स्टार वसई संघाला जिंकण्यासाठी. 11 चेंडू 15 धावा. प्रेशराईज करायचं असेल तर नक्कीच विकेट किंवा डॉट हे 2 पर्याय चिंचोटी संघाकडे आहेत. ब्लॅक ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला
चेंडूला ब्लॉक कॉलमध्ये ठेवलं होतं. नक्कीच एक चांगला यॉर्करलँड पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता करण यांच्या माध्यमातून. धावफलक आपण पाहू शकतो 16 धावा धावफलकावरती लागल्यात. त्या मात्र अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, मात्र एक धाव मिळेल लेग बाईच्या रूपानं. धावफलक 17 या धावसंख्येवरती. आता 9 चेंडू शिल्लक असतील आणि 9 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असेल. सुरेंद्र घाटाल 3 चेंडू मध्ये 8 धावा करून खेळतोय. प्रज्वल जाधव 5 चेंडू मध्ये 8 धावा त्याने बनवल्यात. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. सुरेंद्र घाटाल याच्या बॅटमधून निघालेला हा उत्कृष्ट असा दर्जेदार षटकार. ज्या खेळाडूने कॅच घेतलेला आहे षटकाराच्या बाहेर त्यांनी यायचंय. सन्मान्य श्री कृष्णा लोखंडे यांच्या माध्यमातून 100 आणि गोपीनाथ दिवा यांच्या माध्यमातून 100 रुपये हे मिळणार आहेत. लॉंग ऑफला हा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू फील्ड करायला फेकेल. खराब क्षेत्ररक्षण, परिणाम 2 धावा पूर्ण होतील. करण याच्यावरती हा केलेला प्रहार आपण पाहतोय ऑन साइडला. जबरदस्त फटका आणि त्या फटक्यानं सामना थोडासा वळवलाय. 7 चेंडू 5 धावा. कुठला क्षेत्ररक्षक जातो चेंडूच्या खाली. ओ आता डबल चान्स या ठिकाणी उगलाय. एक धाव मिळाले, एक गडी मिळालाय. षटक झालाय समाप्त. 6 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. पाणी पाठवा मैदानामध्ये, पाणी पाठवा, पाणी पाठवा मैदानामध्ये, पाणी पाठवा. सहा चेंडू 4 धावांची गरज आहे. रंगतदार स्थितीमध्ये हा मॅच आलाय. एखादा विकेट या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच मध्ये आणू शकतो तो म्हणजेच चिंचोटी या संघाला पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज झालाय. शॉर्ट पिच बॉल, खराब चेंडू, केलेला प्रहार. या ठिकाणी चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार.